परळी वैजनाथ बीड जिल्ह्यात वसलेलं महादेवाचं प्राचीन काळातील प्रसिद्ध मंदिर। परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे समृद्ध इतिहास, खोलवर रुजलेली पौराणिक कथा आणि स्थापत्य वैभव असलेलं भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक आवश्यक तीर्थक्षेत्र असून सौभाग्याने हे पुरातन देवस्थान आपल्याच महाराष्ट्रात आहे। श्रावण महिन्यात महादेवाच्या उपासनेचं विशेष महत्त्व सांगितलं जातं, त्यामुळे श्रावण महिन्याच्या निमित्ताने या प्राचीन पुरातन मंदिराचा इतिहास, महत्त्व आणि आख्यायिका आपण जाणून घेऊया। हे आहे बीड जिल्ह्यातलं प्रसिद्ध असं परळी वैजनाथ मंदिर। भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं महत्त्व प्राप्त झालेलं ऐतिहासिक देवस्थान। ही भूमी म्हणजे परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे जागृत देवस्थान होय। हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री करणदीप हिमाद्री यानं बांधलं असून पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याचं सांगितलं जातं। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध आहे। मार्कंडेय ऋषीने तपश्चर्या करून हे स्वयंभू ज्योतिर्लिंग निर्माण झालेलं आहे। 1706 मध्ये अहिल्याबाई होळकर हे धोंडच्या घरी राहत होते आणि त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। इथं 3 नंदी आहेत। 3 नंदी म्हणजे त्रिशूळ। पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेऊनच वैद्यनाथाचं दर्शन घेण्याची पद्धत आहे। राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून 14 रत्न बाहेर पडली। धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच 2 रत्ने होती। जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत हे शिवलिंगात लपवलं। राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या, पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला। मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे। अमृतयुक्त असल्या कारणानेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ म्हणजेच आरोग्याचा देव असं म्हटलं जातं। हे काशीपेक्षा सुद्धा एक जवभर जास्त आहे म्हणतात। पूर्वी म्हणायचे इथल्या लोकांना काशीला जायची गरज नाही, तर पूर्वेकडल्या बाजूने जो चौथरा आहे तिथून उत्तरायणामध्ये वैद्यनाथाच्या पिंडीवर सूर्याचा पहिला प्रकाश पडतो आणि त्याच्या अवतीभोवती 12 ज्योतिर्लिंग आहेत। प्रत्येक ज्योतिर्लिंगाची स्थापना। परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे इतिहासात रमलेले असून मंदिर परिसर हिरवाईने वेढलेला एक अद्भुत स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आहे, जो या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो। हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे। मंदिराच्या परिसरात लांब लचक असलेल्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार देखील लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणं आहेत। अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ सुमारे 2000 वर्ष जुनं आहे। या मंदिराचे बांधकाम संपूर्ण करण्यासाठी 18 वर्ष लागली। सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात केला होता। हे तीर्थक्षेत्र अहिल्यादेवीला अत्यंत प्रिय होतं असंही म्हणतात। मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकतं। ज्योतिर्लिंगामध्ये गाव आणि ज्योतिर्लिंगाचं नाव याप्रमाणे आहे। जे परल्याम वैद्यनाथांचे हे 5व्या नंबरला येतं। परळीतली मान्यता अशी की वैद्यनाथ मंदिर प्रभू वैद्यनाथ व योगेश्वरी देवी यांचा विवाह होणार होता आणि त्याच्यासाठी जाण्याचा मार्ग म्हणजे हा भुयारी मार्ग होता की या इथून अंबाजोगाईच्या हत्तीखान्यापाशी जाणं आणि तिथे विवाह मंडप वगैरे होता। हत्तीखाना म्हणजे ते विवाह मंडपासाठीचीच तयारी। या आणि हरिहर तीर्थ म्हणजे हे हरिहर तीर्थ इथं अमृतकुपी सुद्धा याला म्हणतात। या ठिकाणी प्रभू वैद्यनाथ रोज आंघोळ करण्यासाठी येतात अशी ही मान्यता आहे। या मंदिरात भक्त स्वतः देवाला स्पर्श करून दर्शन घेतात। या प्रदेशाच्या सामाजिक आर्थिक विकासात देखील परळी वैद्यनाथ मंदिराची भूमिका महत्त्वाची आहे। तीर्थक्षेत्र पर्यटनामुळे स्थानिक व्यवसाय, वाहतूक सेवा आणि विविध समर्थन उद्योगांसाठी महसूल मिळतो, त्यामुळे मंदिराच्या परिसरातील लोकांचे जीवनमान चालते।
या मंदिरातील शिवलिंगावर नतमस्तक होऊन मनातून प्रार्थना केल्यास महादेव आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतात अशी श्रद्धा असून आध्यात्मिक सांत्वन आणि दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात। त्यामुळे असंख्य भक्तांचा चिरस्थायी विश्वास आणि भक्ती हीच या जागृत देवस्थानाचा पुरावा आहे। प्रतिनिधी अरुण गीतेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज अनकट, बीड।